काल तुम्ही पोस्ट केली त्यावर 2-3 तुम्हाला नंतर स्पष्टीकरणाच्या पोस्टही दाखवाव्या लागल्यात की तुम्ही काही पोस्टिंगच्या बाबतीत उल्लेख केलेला होता परळीमधल्या त्यात सगळे वंजारी समाजाचे अधिकारी तिकडे कसे आलेले आहेत वगैरे. तर हे तुम्हाला एक ही पोस्ट करावीशी का वाटली आणि त्यानंतर मग असं काय झालं की तुम्हाला त्याचं स्पष्टीकरण पण द्यावं लागलं की माझा हा लढा काय पूर्ण तुमच्या एखाद्या जातीविषयी वगैरे नाही, समाजाविरुद्ध नाही. करेक्ट. तर कसं झालं की मी जेव्हा ती एका चॅनलला ते मी म्हटलं आणि त्या चॅनलचं एका वर्तमानपत्राने त्याच्यातला एक्स्ट्रॅक्ट काढून त्याच्यावर त्यांनी इन्स्टा रील बनवलं. तर त्याच्यातला एक भाग घेऊन या कराडांच्या समर्थकांनी तो पूर्ण समाजात दिला की अंजली दमाने आपल्या समाजाविरुद्ध बोलल्या. आणि तो त्यांना दिल्याबरोबर मला वाटतं त्यांनी त्या मेसेजमध्ये माझा नंबर देखील घातला असेल. तर मिनटाला सेकंदाला माझे फोन वाजायला लागले आणि एवढे आले की आणि की तुम्ही म्हणजे काही तर चांगले होते, लोक समंजस होते, पण काही लोकांनी अतिशय घाण अशी प्रतिक्रिया दिल्यावर मला त्याचं क्लॅरिफिकेशनसुद्धा द्यायला लागलं. समाजाविरुद्ध आम्ही कधीच बोललो नाही आहे, कधीच नाही, आणि मी या सगळ्या गोष्टीत मानत पण नाही. पण त्यांच्या डोक्यात जर भरवून दिलं गेलं की बाबा तुमच्या समाजाविरुद्ध बोलले आहेत, म्हणून मला ते क्लॅरिफिकेशन द्यायला लागलं की प्रत्येक माणसाविरुद्ध किती तो कष्टाळू आहे, किती बुद्धिमान लोकसुद्धा त्याच्यात आहेत. तुकाराम मुंडेंसारखी पण माणसं आहेत, पण सगळ्याच मुंडेंना आपण एका तराजूत तोलता येत नाही. हे जेव्हा मी त्यांच्यापुढे मांडलं, भगवान बाबांबद्दल मांडलं की त्यांचे विचार काय होते, ते काय प्रबोधन करायचे, आणि आत्ताच्या घटकेला धनंजय मुंडे आणि वाल्मी कराडसारखी माणसं त्याचा दुरुपयोग कसा करतायत, त्या समाजाचा दुरुपयोग कसा करतात, हे त्या समाजाने समजून घ्यायला हवं. हे मी तेव्हा ट्विट केलं. एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की एनसीपी आणि अंजली दमन अशी कुंडली फार जुळते. म्हणजे खूप कधी पण एनसीपीचं प्रकरण खूप येतात अंजली दमान यांकडे, म्हणजे जास्तीत जास्त जुळते म्हणजे कुठल्या प्रकारे वेगळ्या पद्धतीने जुळते. हे कुंडलीमध्ये अंजली दमानिया बसतात. नाही, इनफॅक्ट मी ना एका चॅनलवर डिबेटमध्ये ओपनली म्हणाले होते की एखादा पक्ष जर नष्ट झाला, आणि हे ना मी तेव्हा 2012-13 मध्ये चिडून म्हणाले होते की एखादा पक्ष जर नष्ट झाला पाहिजे ना तो राष्ट्रवादी पक्ष आहे. म्हणजे हे मी खूप असं तेव्हा ना मी खूप जास्त अशी पक्ष झाले ते त्याचे वाढला तो पक्ष. नाही, तो वाढला नाही, तो स्प्लिट आता झाला. त्याच्यात काय त्यांची गणित आहेत परमेश्वर जाणो. पण सगळ्यात जर महाराष्ट्राची बिकट परिस्थिती झाली असेल ना, तर त्या पक्षात जर आपण बघितलं, सगळे रथी महारथी स्कॅम्सचे ते त्या पक्षात होते. म्हणून माझे लढे होते ते त्यांच्या विरुद्ध जास्त होते. पण कसं होतं माहिती आहे साहिल, मगाशी मला हा मुद्दा मांडायचा होता की आज आपण एका विरुद्ध लढलो ना, तर म्हणतात बहुतेक त्याचं समर्थन आहे किंवा तो तुम्हाला मदत करतोय, आणि याच्या विरुद्ध लढलो ना आज नाही ते मदत करत असतील. आताच्या घटकेला लोक म्हणतात शरद पवारांनी यांना काही मदत केली की काय. म्हणजे धक्का बसतो ऐकून की ज्या माणसाला मी आयुष्यात बघितलं नाही, ज्याच्या विरुद्ध मी टोकाची भूमिका घेऊन लढले, आणि ज्यांच्याशी मी कधी म्हणजे मी जेव्हा ते फर्नांडिस प्रकरण झालं होतं तेव्हा देखील मी म्हटलं होतं की मी ठरवलेलं की सुप्रिया सुळे किंवा शरद पवार यांना मी आणि तिला मी मेसेज लिहिला, तो देखील मी दाखवेन की तुमच्याशी मी कधी जन्मात बोलणार नव्हते, पण फक्त त्या कुटुंबांची परिस्थिती बघून मला असं वाटलं की आपल्याला लढायला हवं, म्हणून मी तुमच्यापर्यंत हे डिटेल्स पाठवते. आणि फक्त जेव्हा झालं ते पूर्ण आणि त्यांना पैसे मिळाल्यानंतर मी का म्हटलं की आदर वाटतो सुप्रिया सुळेंचा, तर एवढ्यासाठी की त्यांनी त्यांच्या पक्षात असताना सुप्रिया सुळेंनी समीर भुजबलला बोलवून घेतलं आणि त्याला सांगितलं की नाही हे तू केलेस ते चुकीचं केलंय. कारण विरोधी पक्षात असताना सगळेच म्हणतात, पण त्यांच्या पक्षात असताना त्यांनी म्हटलं, याबद्दलच त्यांचे आभार. एवढं मी मला फक्त जाताना शेवटचा फक्त एक प्रश्न विचारायचा, मला वाटतं सगळ्यांच्या मनात असावा एका पद्धतीने. महाराष्ट्रामध्ये ना अँटी करप्शनचे 2 क्रुसेडर ओळखले जातात. एक आहेत की जे सतत कोर्टात जातात, ईडीची माहिती देतात. सगळ्यांना नाव कळलं असेलच बेसिकली, गिरीट सोमय्या. तर म्हणजे त्याच्याबद्दल काय वाटतं किरीट सोमय्यांबद्दल? साहिल, फक्त मला त्यांच्याबरोबर प्लीज कम्पेअर करू नको, कारण ते काय चीज आहे ते सगळ्यांनाच माहिती आहे, आणि त्यांच्या याच्यात मला खरंच पडायचं नाहीये. मला फक्त हे चित्र असं नाही का वाटत कधी? मला म्हणण्याचा उद्देश असा होता की एखादा माणूस जर अँटी करप्शन क्रुसेडर असेल आणि पॉलिटिकल पार्टीचा काय सदस्य असेल किंवा नेता असेल,
तर पॉलिटिकल पक्ष ज्यावेळेस ऍडजस्टमेंट करतो त्याच्याबरोबर त्यांनाही ऍडजस्टमेंट करायला लागते. आणि महाराष्ट्राने काय देशाने असे अनेक हे बघितलेले आहेत बिलकुल, की बिलकुल. आरोप झाल्यानंतर मग पॉलिटिकल कंपल्शन्स येतात. म्हणजे आता तर केजरीवाल आणि लालू यादव एका स्टेजवर बघतोय आपण, केजरीवाल काँग्रेस एका स्टेजवर बघतोय आपण, अखिलेश सगळेच जण आपण बघतोय. इनफॅक्ट केजरीवाल जेव्हा इकडे आले होते आणि मला धक्काच बसला त्यांना बघून, कारण त्यांना रिसीव्ह करायला जेव्हा अजित पवार गेले तेव्हा मला म्हणजे गंमतच वाटली की आपण माणसं ओळखू शकलो नाही का, हा असा प्रश्न पडला. म्हणण्याचा मुद्दा असा आहे की राजकारणात जाण्यापेक्षा हे जे आत्ता जे आहे की ज्याच्यामध्ये अंजली दमन या कुठल्याही राजकीय पक्षाशी निगडीत नाहीत आणि त्यांच्या दबावामुळे म्हणजे मला विश्वासही बसत नाही की जर मी कामंतना फोन केला असता तर त्यांनी मला एवढ्या पटकन सगळी माहिती दिली असती. मला आरटीआय फाईल करायला लागला असता, सूत्रांकडनं माहिती काढायला लागली असती. नाही मी सगळ्यांना समजावताना तुम्ही काय राजकीय सांगते, पक्षाचे नसल्यामुळे आणि तो दबाव असल्यामुळे त्याचा फायदा होतो. तर तेच राहावं, क्रुसेडर म्हणूनच काम करावं, राजकीय पक्ष वगैरे करत बसण्यापेक्षा. असं नाही वाटत त्याच्यापेक्षा. नाही, कसं आहे की दोन गोष्टी आहेत त्याच्यातल्या. एक तर हे माहिती का देतात आणि त्यांना असलेला आदर आहे तो काय, कारण त्यांना सगळ्यांना माहिती आहे की जे लावून धरतात ते शी डज जस्टिस टू इट आणि त्यांच्यात त्याचा तर काही स्वार्थ नाही. बिकॉज यू आर नॉट कनेक्टेड टू एनी पॉलिटिकल पार्टी. करेक्ट. त्याच्यामुळे पण आताच्या घटकेला जर आपण हे राजकारण बदलायचं म्हटलं तर आपण कसं बदलणार, कारण ह्याच्यात सगळेच जण त्यांना काही साक्षात्कार होईल, अजित पवार एकदम सुधरून अगदी छान संतासारखा वागायला लागेल म्हणून मी मध्ये तर इनफॅक्ट ट्विट पण केलं, मी वाल्याचा वाल्मिकी होताना ऐकलंय, वाल्मिकचा वाल्या झालाय, हे आपण आता बघतोय. पण जोक सपाट आपल्याला काय बघायला लागेल की हे चित्र बदलताना कसं, म्हणजे आपण कसं बदलू शकतो. जोपर्यंत चांगली माणसं राजकारणात येणार नाहीत, हे स्वच्छ करण्याचा प्रयत्न करणार नाहीत, तोपर्यंत हे चित्र बदलणार नाही. कारण यांच्याकडनं ती आपण अपेक्षा करणं मुळातच चुकीचं आहे. मुळात भ्रष्टाचार होतो त्याच्याकरता निवडणुका जिंकण्याकरता ना. नाही, आता नाना पाटेकरांनी एक प्रश्न विचारला होता शिंदेना आणि देवेंद्र फडणवीसांना. त्या प्रश्नात त्यांनी असं म्हटलं होतं की यु नो की नाना पाटेकरांना सगळेच राजकारणी चांगला माणूस वाटतात. नाही, नक्कीच. पण त्यांनी जो स्पष्ट प्रश्न विचारला ज्याच्यावर देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलं की आम्हाला कळतंय ते सगळं, पण कसं आहे विनेबिलिटी हा एक फॅक्टर असतो. तर हा जोपर्यंत विनेबिलिटी फॅक्टर बदलत नाही ना, जोपर्यंत लोकांचे विचार बदलत नाहीत की 1000-1500 किंवा चिकन आणि दारू पिऊन एका दिवसात आपण जे मतदान करतो ते चुकीचं करतो. आता त्यात मतदानात फक्त तेवढंच आहे असंही नाही, EVMही त्यातला मोठा भाग आहे, अनेक गोष्टी आहेत, त्यात आपण नको पडूया कारण तो एक खूप कॉन्ट्रोवर्शियल टॉपिक आहे. पण मला असं वाटतं की आपल्याला सगळ्यांना राजकारण बदलायचं असेल तर एक प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे. म्हणून आम्ही असं ठरवलंय की खालच्या लेवलपासून अगदी कॉर्पोरेशन्स म्हणा, ZP म्हणा, तिथपासून आपण निवडणुका लढूया म्हणून एक प्रयत्न करायचा आम्ही ठरवलं.